संकष्टी चतुर्थी म्हणून आज उपवास होण्यासाठी खास झटपट होणारे रव्याचे मोदक बनवणार आहे आणि तसंच साधा सिंपल असं स्वयंपाक तयार करणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। इथे मी एका साईडला आळूच्या पानांची तयारी करून घेतली आणि तसंच मग इथे डाळी माझी शिजून झाली, मग फोडणी देऊन घेतली। आळूची पानं रेडी झाल्यावर मी कुकरला छान अशी लावून घेतली आणि इथे फोडणीमध्ये छान तूप फोडणी केलं, त्यामध्ये मोहरी, जिरी, कढीपत्ता, लसूणची फोडणी दिली आणि माझं आळूची पानांची रेडी झालं। त्यानंतर ते छान थंड झाल्यानंतर तेलामध्ये छान अशी तळून घेतल्या। तुम्ही बघू शकता पानांना किती छान असा लेअरसुद्धा आला आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत तेलातून मी चांगले काढून घेतले आणि इथे पटकन असे मी 10 मिनिटात रव्याचे मोदक तयार केले। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्ही काय केलं तेही कमेंटमध्ये सांगा। मग देवाला प्रसाद दाखवून जो प्रसाद दाखवलेलं तेच ताट मी उपवास सोडण्यासाठी घेतलं। तुम्हाला माझी मेजवानी ताट कसं वाटलं, थाळी कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा।